विशाल पोलिसांनी आरोपी निष्पन्न केलेला आहे. दत्तात्रय गाडे नावाचा हा आरोपी आहे. शिरूरचा राहणारा आहे. त्याच्यावर शिक्रापूर शिरूर पोलीस ठाण्यामध्ये 3 गुन्हे दाखल आहेत. आपण जे सीसीटीव्ही पाहतोय हे 25 तारखेच्या सकाळचं म्हणजे कालचं सकाळचं सीसीटीव्ही आहे. ज्या दरम्यान ही घटना जी आहे ती घडलेली आहे. गाडी लावलेली आपल्याला तिथं दिसून येते त्या सीसीटीव्हीमध्ये. ही सगळी यंत्रणा आहे. पण त्या गाडीला ती गाडी सांगोला आगाराची आहे. सांगोला आगारातून स्वारगेटहून सोलापूरला जाणारी ती बस होती आणि त्या बसमध्ये ही सगळी घटना जी आहे ती घडलेली आहे. या मुलीला फलटणला जाणारी बस म्हणून आरोपीनं ती बस दाखवली आणि तिथं नेलं. 2 वेळा त्या मुलीनं त्याला विचारलं या बसच्या लाईट ज्या आहेत त्या बंद आहेत. तेव्हा त्यानं त्या मुलीला आतमध्ये जाऊन खात्री करून घ्यायला सांगितल्यावरती ती मुलगी आतमध्ये गेली आणि मग मागून चढून या आरोपीनं तिच्यावरती अतिप्रसंग केलाय. जी धक्कादायक माहिती आपल्याला मिळते त्यानुसार त्यानं एकदा नाही तर 2दा या मुलीवरती अतिप्रसंग केला असल्याची माहिती जी आहे ती मिळते. या मुलीनं त्यानंतर भेदरलेली ही मुलगी जी आहे ती घराकडे निघालेली होती आणि त्यानंतर तिने हा सगळा प्रकार जो आहे तो तिच्या मित्राला सांगितला बसमध्ये बसल्यावरती. तेव्हा त्यानं तातडीनं तिला पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार जायचा सल्ला दिला आणि मग ती काल सकाळी 9 वाजेच्या सुमारास स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये आली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलाय आणि या गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी जो आहे तो सीसीटीव्ही तपासून निष्पन्न करण्यात आलाय. आता जे सीसीटीव्ही दिसत आहेत तिथं अजूनही आरोपी जो आहे तो या सीसीटीव्ही मध्ये आरोपी आणि मुलगी जी आहे ती बसकडे जाताना सीसीटीव्ही मध्ये दिसून आलेले होते. ही बस जी आहे ती सांगोला आगाराची बस आहे. या बसचा दरवाजा तुटलेला आहे. त्या बसमध्ये तिला त्या आरोपीनं नेलं नराधमानं आणि तिथं तिच्यावरती अतिप्रसंग त्यानं केलेला आहे. आता ज्या आगाराची बस आहे त्या बसला दरवाजाला लॉक का नव्हतं. ती बस मुक्कामी होती, पहाटे जाणारी होती. तर ती सोडल्यानंतर ती गाडी लॉक का करण्यात आली नाही. आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे तिथं बस स्टँडवरती अनेक लोक बसलेली होती, प्रवासी होते, इतर गाड्या लागलेल्या होत्या. हे सगळं असताना ही घटना घडली आहे. हे कसं शक्य आहे हाच सगळ्यात महत्वाचा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. ही मुलगी जर भेदरलेली असेल तर तिच्याबरोबर हा अतिप्रसंग करणारा आरोपी जो आहे तो तिथून जाताना तिनं नंतर हे सगळं झाल्यावरती भेदरलेले असल्यामुळे कदाचित आरडाओरडा केलेला नसेल. मात्र सर्व्हिलन्सच्या ज्या यंत्रणा आहेत, सीसीटीव्ही आहेत, सगळे इतर प्रवासी आहेत, या प्रवाशांपैकी कुणीही या आरोपीला अडवलं नाही, पाहिलं नाही किंवा त्याच्यावरती त्यांच्या कुणाच्या लक्षामध्ये ही घटना आली नाही. हे सगळं अनाकलनीय आहे. मात्र एक नक्की शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं आणि तसं बघितलं तर पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं असलेलं स्वारगेट एसटी स्टँड आहे. ही बस जी आहे ती बरोबर एसटी स्टँडच्या मधोमध लावण्यात आलेली होती आणि तिथे ही घटना घडूनही एका 26 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होत असताना ती कुणाला कळत नाही. यापेक्षा दुर्दैवी आणखी काय असू शकतं. ही बस ज्या आगाराची आहे त्या ज्या आगारात ही बस उभी होती ती एसटीचं आगार, एसटीचं पूर्ण डिपार्टमेंट या सगळ्यांना याची काहीही कल्पना नाहीये. ही घटना घडून जवळपास 30 तासापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलाय. ज्या स्थानक प्रमुख होत्या त्यांचं म्हणणं आहे मी इथं नव्हते, मला त्याची काही माहिती नाही. आणि आता ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्या पल्लवी पाटील मॅडम सुट्टीवर आहे. अशी काही घटना घडलेली आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण आता पोलीस स्टेशनला जाऊन त्याची माहिती घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे. ज्या आगाराची बस होती त्या आगाराचे चालक वाहक कुठे गेलेत हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्यांना माहिती आहे का? कारण ही बस पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मग ते चालक वाहक बस सोडून निघून गेलेत का? त्यांची काही चौकशी झाली आहे का? बस अशीच बेवारस का सोडण्यात आलेली होती एसटी स्टँडच्या मध्ये? पोलिसांचं म्हणणं आहे एसटीच्या आवारामध्ये आतमध्ये घडलेली ही घटना आहे. त्याला पोलीस दोषी असू शकत नाही. याचं कारण प्रत्येक बस काही पोलीस प्रत्येक मिनिटाला तपासू शकत नाहीत. तिथं सीसीटीव्ही आहेत, सुरक्षा रक्षक आहेत, इतर प्रवासी होते. हे सगळं असताना ही घटना घडली कशी असा प्रश्न पोलिसांनाही पडलाय. आरोपी जो आहे त्याच्या शोधासाठी पथकं रवाना करण्यात आलेली आहे. आरोपी इथून शिरूरला त्याच्या घरी गेला असल्याची माहिती जी आहे ती पोलिसांनी दिली आणि त्याच्यानंतर इतर ठिकाणी तपास पथकं जी आहेत ती रवाना करण्यात आलेली आहेत. हा आरोपी रेकॉर्डवरचा आरोपी आहे. रेकॉर्डवरचा आरोपी असून सुद्धा त्यानं इथं येऊन तो नेमका कशासाठी आला होता, काय करत होता याबाबतची माहिती जी आहे ती काही अजून पोलिसांना मिळू शकलेली नाही. म्हणजे हा दत्तात्रय गाडे नावाचा जो आरोपी आहे वैभव, हा पुण्यातला नाहीये, हा बाहेरचा आहे का? शिरूरचा आहे. आरोपी मूळचा शिरूरचा आहे. ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतला, पुणे ग्रामीणच्या. तिथं शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावरती दरोडा मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामुळे तो सराईत गुन्हेगार आहे हे तर जवळपास निश्चित झालेलं आहे. पोलिसांनी त्याच्या घराचाही सर्च घेतलाय जाऊन, मात्र तिथून तो मिळून आलेला नाहीये. तो काल ही घटना घडल्यानंतर घरी गेला होता असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय आणि त्यानंतर तो फरार झालाय परत तिथून. आता त्याच्या शोधासाठी पथकं रवाना झाली आहेत.
मूळ मुद्दा असा आहे, हा आरोपी पकडला जाईल, तो काही पोलिसांच्या अटकेच्या बाहेर राहील अशातला भाग नाहीये. पण ही घटना इथं घडली कशी, या सगळ्याला दोषी कोण, असा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. यात एक जर वैभव आपण लक्षात घेतलं की स्वारगेट सारख्या गर्दीच्या बसस्थानकात हा सगळा प्रकार घडतो. यात सगळ्यात मोठी चूक एकतर ती बस उघडी ठेवणं, हा मुद्दा, ती लॉक करण्यात आलेली नव्हती. दुसरं की ह्या बस जिथं पार्क केल्या जातात डेपोमध्ये, तिथं कुठेही एसटी महामंडळाच्या वतीने सुरक्षा रक्षक दिसत नाही. वैभव, वैभवशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू. स्वारगेट बस स्थानकात हा सगळा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. ही मुलगी जी आहे ती फलटणला जाणार होती तिच्या घरी, ती त्या तयारीनेच तिथं बस स्थानकात आलेली होती. पण हा दत्तात्रय गाडे नावाचा जो आरोपी आहे त्यांनी मात्र तिला तिची दिशाभूल करत तो तिला ही बस फलटणला जाणार आहे असं सांगून तो तिला घेऊन गेला, त्या बसपर्यंत घेऊन गेला. त्या बसमध्ये तुम्ही जाऊन बसा असा देखील तो तिला आग्रह करत होता. त्या मुलीने बसचे लाईट बंद असल्याचं सांगितलं. यावरती त्यांनी आतमध्ये प्रवासी झोपलेलेत म्हणून लाईट बंद करण्यात आलेली आहे असं खोटं त्यांनी तिला सांगितलं आणि तुम्हीच आतमध्ये जाऊन बसमध्ये जाऊन याबद्दलची शहानिशा करून घ्या असं त्या मुलीला सांगितलं. ती मुलगी आतमध्ये गेली आणि त्या आरोपीने मागून त्या बसमध्ये प्रवेश करत त्या मुलीवरती अतिप्रसंग केलेला आहे. आणि एकदा नाही दोन वेळेस तिने अतिप्रसंग केल्याचं कळतंय. काल घडलेला हा सगळा प्रकार आहे आणि या सगळ्या घटनेनंतरही एस टी महामंडळाला याबद्दलची माहिती नव्हती, म्हणजे डेपोला याबद्दलची माहिती नव्हती. डेपो व्यवस्थापक म्हणजे आगार व्यवस्थापक या सगळ्या गोष्टीपासून अगदीच अनभिज्ञ होते. त्यांना जेव्हा आपल्या वतीने प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यांनी मात्र मी पोलीस स्टेशनला जाते आणि याबद्दलची माहिती घेते, इथला अतिरिक्त कार्यभार माझ्याकडे देण्यात आलेला आहे. आणि ज्या मूळ व्यवस्थापक आहेत त्या रजेवर असल्याचं कारण त्यांनी सांगितलं. पुन्हा एकदा जाऊयात आपण वैभवकडे. वैभव, सगळ्यात पहिला मुद्दा, एक तर बस जी डेपोमध्ये लावण्यात आलेली होती ती लॉक करण्यात आलेली नव्हती. अजूनही या बसचा चालक आणि कंडक्टर याचा तपास लागत नाहीये. डेपोला ही घटना घडली याबद्दलची माहितीच नाही. मुद्दा असा आहे, जिथं या बस पार्क केल्या जातात तिथं एस टी महामंडळाच्या वतीने सुरक्षा रक्षक नाहीत का? त्यामुळे न्यूज 18 लोकमत या सगळ्या प्रकरणात काही सवाल या ठिकाणी उपस्थित करतंय. एस टी महामंडळाची या सगळ्या प्रकरणामध्ये जबाबदारी असल्याचं आपण पाहतोय. पुन्हा एकदा जाऊयात वैभवकडे. वैभव, महत्त्वाचा मुद्दा, ही बस ज्या डेपोत पार्क करण्यात आलेली होती त्या डेपोत एस टी महामंडळाची कुठली सुरक्षा व्यवस्था दिसत नाही, सुरक्षा रक्षक दिसत नाहीत. वैभव, वैभवशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू. हीच ती शिवशाही बस आहे जी सांगोला डेपोची बस असल्याचं कळत आहे. ही प्रवास करून स्वारगेटमध्ये आलेली होती. पुन्हा एकदा सकाळी ती तिथून निघणार होती सांगोल्याच्या दिशेने. याच बसमध्ये दत्तात्रय गाडे नावाच्या आरोपीने त्या 26 वर्षीय तरुणीला तिची दिशाभूल करून नेलं आणि तिच्यावरती अतिप्रसंग केलेला. एकदा नाही दोनदा या मुलीवरती या बसमध्ये अतिप्रसंग झाल्याचं कळतंय. बरं, नवल असं या सगळ्या ह्याच्यात की ही घटना घडल्यानंतर स्वारगेट बस स्थानकाला या गोष्टीबद्दलची कल्पनाच नाही. जेव्हा की ही घटना पोलिसांना कळताच पोलिसांनी ही बस ताब्यात घेतली होती. त्याच्याभोवती आपण जर पाहिलं तर बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत. या बसमध्ये कुणीही जाऊ नये, ही बस तिथून हलणार नाही, या सगळ्या गोष्टीचा निर्णय पोलिसांच्या वतीने घेण्यात आलेला होता. तशी व्यवस्था लावण्यात आलेली होती आणि याबद्दल आगार व्यवस्थापकांना काही माहीत नाही. आणि ज्यावेळी न्यूज 18 लोकमतने त्यांना प्रश्न विचारले तेव्हा मात्र मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबद्दलची माहिती घेते असं उत्तर दिलं. या आगार व्यवस्थापक जे आहेत त्या मुळात त्या सुट्टीवर आहेत, त्यांचा अतिरिक्त भार जो कार्यभार तो माझ्याकडे देण्यात आलेला आहे, अशी उडवाउडवीची उत्तरं जी आहेत ती एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आलेली आहे. दुसरा मुद्दा, या बसचे चालक आणि कंडक्टर कुठे आहेत हे मात्र अजूनही समजू शकत नाही आहे. म्हणजे ही घटना घडल्यानंतर ते पुन्हा सांगोल्याला निघून गेलेले आहेत का, नेमके ते कुठे आहेत, त्यांच्यावरती कारवाई व्हायला हवी, कारण ही बस त्यांनी लॉक केली नाही. आणि तिसरा मुद्दा की 100 फुटाच्या अंतरावरती स्वारगेट बस डेपो जे पोलीस स्टेशनपासून 100 फुटाच्या अंतरावर आहे तिथं हा सगळा प्रकार घडतो. या सगळ्या ह्याच्यात एस टी या डेपोतले CCTV कॅमेरे जे आहेत त्याचं कनेक्शन जे अर्थातच पोलीस स्टेशनमध्ये देखील देण्यात आलेलं आहे. सगळ्या हालचाली डेपोतल्या या पोलीस स्टेशनमध्ये दिसत असतात. तेव्हा अशा वेळेला पोलीस ह्या सगळ्या घडामोडी वॉच करत नव्हते का, बघत नव्हते का CCTVच्या माध्यमातून, हा देखील मुद्दा उपस्थित केला जातोय. ही
जी मुलगी आहे ही पुण्यामध्ये कामाला आहे ती, आणि ती इथून फलटणला तिच्या गावी चाललेली होती. सकाळी 5:30 पावणे 6च्या दरम्यानची ही गोष्ट आहे. ती स्वारगेट बस स्टँडमध्ये बससाठी थांबलेली होती ती. तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथं गेलेला होता, तिच्याकडेनं फिरताना पण दिसतोय, आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे. हे दोघांचं बोलणं चालल्यावरती आरोपी तिच्याशी बोललेला आहे, तिच्याशी गोड गोड बोलून त्यानं ओळख करून घेतली तिच्याशी, आणि तिला म्हटलं की फलटणची कुठं जाते ताई असं तिला विचारलं. तर ती म्हटली की मला फलटणला जायचं आहे. तर तो म्हटला की सातारची बस जी आहे ती इथं नाही लागत म्हणे, तिकडे लागलेली आहे म्हणे. तर ती म्हटली नाही, बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे. तर तो म्हटला की नाही, तिकडे लागलेली आहे, चल म्हणे मी तुला घेऊन जातो. आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसते आपल्याला. तर ती त्याच्याबरोबर गेली, आणि तिथं गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून तिनं हा प्रश्न काढला की बसमध्ये तर अंधार आहे म्हटली ती. तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे, त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत, तू वरती चढून टॉर्चने चेक करू शकते. आणि मग तिला असं गोड बोलून त्यानं वरती चढायला सांगितलं. ती ज्यावेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग यानं मागून दरवाजा लावून घेतला, आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे. ती सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे. याच्यावरती पूर्वी 392 सारखे शिरूर शिक्रापूरला गुन्हे दाखल आहेत, आणि आरोपीची हे झालेलं आहे, निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला. या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या 8 टीम काम करत आहेत. क्राईमच्या टीम आहेत, झोनच्या टीम आहेत, आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जात आहे. डॉग स्क्वॉड पण रात्री नेलेला होता, तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे. या संदर्भात अधिक तपशील जाणून घेण्याकरता आपण जाणार आहोत. आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या बरोबर आहेत. वैभव, आपण बघतोय की सपशेल प्रत्येक गोष्टीत गाफीलपणा आहे, म्हणजे कुणीही निश्चित असं उत्तर देऊ शकत नाहीये. पण आता सीसीटीव्ही फुटेज देखील हाती लागल्याचं आपण बघतोय. आरोपी लवकर सापडावा असं अपेक्षित आहे. काय अधिक तपशील? विशाल, पोलिसांनी आरोपी निष्पन्न केलेला आहे. दत्तात्रय गाडे नावाचा हा आरोपी आहे, शिरूरचा राहणारा आहे. त्याच्यावर शिरूर पोलीस ठाण्यामध्ये 3 गुन्हे दाखल आहेत. आपण जे सीसीटीव्ही पाहतोय हे 25 तारखेच्या सकाळचं, म्हणजे कालचं सकाळचं सीसीटीव्ही आहे, ज्या दरम्यान ही घटना जी आहे ती घडलेली आहे. गाडी लावलेली आपल्याला तिथं दिसून येते त्या सीसीटीव्ही मध्ये. ही सगळी यंत्रणा आहे. पण ती गाडी सांगोला आगाराची आहे. सांगोला आगारातून स्वारगेटहून सोलापूरला जाणारी ती बस होती, आणि त्या बसमध्ये ही सगळी घटना जी आहे ती घडलेली आहे. या मुलीला फलटणला जाणारी बस म्हणून आरोपीनं ती बस दाखवली आणि तिथं नेलं. 2 वेळा त्या मुलीनं त्याला विचारलं या बसच्या लाईट ज्या आहेत त्या बंद आहेत. तेव्हा त्यानं त्या मुलीला आतमध्ये जाऊन खात्री करून घ्यायला सांगितल्यावरती ती मुलगी आतमध्ये गेली, आणि मग मागून चढून या आरोपीनं तिच्यावरती अतिप्रसंग केलाय. जी धक्कादायक माहिती आपल्याला मिळते त्यानुसार त्यानं एकदा नाही तर 2दा या मुलीवरती अतिप्रसंग केला असल्याची माहिती जी आहे ती मिळते. या मुलीनं त्यानंतर भेदरलेली ही मुलगी जी आहे ती घराकडे निघालेली होती, आणि त्यानंतर तिने हा सगळा प्रकार जो आहे तो तिच्या मित्राला सांगितला बसमध्ये बसल्यावरती. तेव्हा त्यानं तातडीनं तिला पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार जायचा सल्ला दिला, आणि मग ती काल सकाळी 9 वाजेच्या सुमारास स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये आली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलाय, आणि या गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी जो आहे तो सीसीटीव्ही तपासून निष्पन्न करण्यात आलाय. आता जे सीसीटीव्ही दिसत आहेत तिथं अजूनही आरोपी जो आहे तो या सीसीटीव्ही मध्ये आरोपी आणि मुलगी जी आहे ती बसकडे जाताना सीसीटीव्ही मध्ये दिसून आलेले होते. ही बस जी आहे ती सांगोला आगाराची बस आहे. या बसचा दरवाजा तुटलेला आहे. त्या बसमध्ये तिला त्या आरोपीनं नेलं नराधमानं, आणि तिथं तिच्यावरती अतिप्रसंग त्यानं केलेला आहे. आता ज्या आगाराची बस आहे त्या बसला दरवाजाला लॉक का नव्हतं? ती बस मुक्कामी होती, पहाटे जाणारी होती. तर ती सोडल्यानंतर ती गाडी लॉक का करण्यात आली नाही? आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे तिथं बस स्टँडवरती अनेक लोक बसलेली होती, प्रवासी होते, इतर गाड्या लागलेल्या होत्या. हे सगळं असताना ही घटना घडली आहे. हे कसं शक्य आहे? हाच सगळ्यात महत्वाचा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. ही मुलगी जर भेदरलेली असेल तर तिच्याबरोबर हा अतिप्रसंग करणारा आरोपी जो आहे तो तिथून जाताना तिनं नंतर हे सगळं झाल्यावरती भेदरलेल्या असल्यामुळे कदाचित आरडाओरडा केलेला नसेल. मात्र सर्व्हिलन्सच्या ज्या यंत्रणा आहेत, सीसीटीव्ही आहेत, सगळे इतर प्रवासी आहेत, या प्रवाशांपैकी कुणीही या आरोपीला अडवलं नाही, पाहिलं नाही, किंवा त्याच्यावरती त्यांच्या कुणाच्या लक्षामध्ये ही घटना आली नाही. हे सगळं अनाकलनीय आहे. मात्र एक नक्की, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं
आणि तसं बघितलं तर पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं असलेलं स्वारगेट एसटी स्टँड आहे. ही बस जी आहे ती बरोबर एसटी स्टँडच्या मधोमध लावण्यात आलेली होती आणि तिथे ही घटना घडूनही एका 26 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होत असताना ती कुणाला कळत नाही. यापेक्षा दुर्दैवी आणखी काय असू शकतं. ही बस ज्या आगाराची आहे, त्या ज्या आगारात ही बस उभी होती ती एसटीचं आगार, एसटीचं पूर्ण डिपार्टमेंट, या सगळ्यांना याची काहीही कल्पना नाहीये. ही घटना घडून जवळपास 30 तासापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलाय. ज्या स्थानक प्रमुख होत्या त्यांचं म्हणणं आहे मी इथं नव्हते, मला त्याची काही माहिती नाही. आणि आता ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्या पल्लवी पाटील मॅडम सुट्टीवर आहे. अशी काही घटना घडलेली आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण आता पोलीस स्टेशनला जाऊन त्याची माहिती घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे. ज्या आगाराची बस होती त्या आगाराचे चालक वाहक कुठे गेलेत हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्यांना माहिती आहे का? कारण ही बस पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मग ते चालक वाहक बस सोडून निघून गेलेत का? त्यांची काही चौकशी झाली आहे का? बस अशीच बेवारस का सोडण्यात आलेली होती एसटी स्टँडच्या मध्ये? पोलिसांचं म्हणणं आहे एसटीच्या आवारामध्ये आतमध्ये घडलेली ही घटना आहे, त्याला पोलीस दोषी असू शकत नाही. याचं कारण प्रत्येक बस काही पोलीस प्रत्येक मिनिटाला तपासू शकत नाहीत. तिथं सीसीटीव्ही आहेत, सुरक्षा रक्षक आहेत, इतर प्रवासी होते. हे सगळं असताना ही घटना घडली कशी असा प्रश्न पोलिसांनाही पडलाय. आरोपी जो आहे त्याच्या शोधासाठी पथकं रवाना करण्यात आलेली आहे. आरोपी इथून शिरूरला त्याच्या घरी गेला असल्याची माहिती जी आहे ती पोलिसांनी दिली आणि त्याच्यानंतर इतर ठिकाणी तपास पथकं जी आहेत ती रवाना करण्यात आलेली आहेत. हा आरोपी रेकॉर्डवरचा आरोपी आहे. रेकॉर्डवरचा आरोपी असून सुद्धा त्यानं इथं येऊन तो नेमका कशासाठी आला होता, काय करत होता, याबाबतची माहिती जी आहे ती काही अजून पोलिसांना मिळू शकलेली नाही. म्हणजे हा दत्तात्रय गाडे नावाचा जो आरोपी आहे वैभव, हा पुण्यात